स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे महापालिका क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन प्रारूप विकास आराखड्याच्या माध्यमातून कळवा खारेगाव भागातील अधिकृत जुन्या इमारतींचा पुनर्विकास रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल पत्रकारांशी बोलताना केला आहे. उद्दिष्ट ठेवून तयार केलेल्या या विकास आराखड्यामुळे संपूर्ण कळवा खारेगाव उद्ध्वस्त होणार असून त्याचा बोलविता धनी कोण असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या आरोपांमुळे ठाणे महापालिकेने तब्बल 21 वर्षानंतर तयार केलेल्या ठाणे शहराचा नवीन प्रारूप विकास आराखडा वादात सापडण्याची चिन्ह आता निर्माण झालीत. कळवा परिसरातील त्रिमूर्ती, सह्याद्री, सुदामा अशा अधिकृत इमारतीच्या भागातून विकास आराखड्यात रस्ते प्रस्तावित करण्यात आलेत. खारेगावामध्ये खूप जुनी घरे आहेत, मंदिरे आहेत, त्या ठिकाणीही रस्ते प्रस्तावित करण्यात आलेत. काही ठिकाणी 24 मीटर तर काही ठिकाणी 20 मीटरचे रस्ते प्रस्तावित करण्यात आलेत. अशा रस्त्यांच्या ठिकाणी नियमानुसार काही भाग सोडून इमारती उभाराव्या लागतात, परंतु उर्वरित जागेत इमारतीचा पुनर्विकास करणे शक्य होणार नाही. त्यामुळेच नवीन प्रारूप विकास आराखड्याच्या माध्यमातून कळवा खारेगाव भागातील अधिकृत जुन्या इमारतींचा पुनर्विकास रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाणे महापालिकेने विकास आराखड्यातील नागरिकांना बेघर करणारे प्रस्तावित रस्ते रद्द करावेत, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल. हे एका पक्षाचे आंदोलन नसेल तर सर्वांना घेऊन हे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन प्रारूप विकास आराखड्यात कळवा खारेगाव भागातील अधिकृत जुन्या इमारतींच्या भागातून रस्ते प्रस्तावित करण्यात आलेत. यामध्ये 500 इमारती बाधित होऊन 45,000 रहिवासी बेघर होणार आहेत अशी भीती आमदार आव्हाड यांनी व्यक्त केली. तर तिसऱ्या खाडी पुलामुळे कळवा खारेगाव भागात सध्या स्थितीत वाहतूक कोंडी होत नाही. तसेच खाडीमार्गे आणि खारेगाव येथून महामार्गाला जोडणारा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे भविष्यातील कोंडी कमी करायची असेल तर ते रस्ते तयार करा, परंतु ते रस्ते तयार करण्याऐवजी विशिष्ट उद्दिष्ट ठेवून तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यामुळे संपूर्ण कळवा खारेगाव उद्ध्वस्त होणार असून याचा बोलविता धनी कोण आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीचे दृष्टीने गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावावे असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. तसेच घोडबंदर भागातील रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेली बेवारस वाहने हटवण्यासाठी महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी एकत्रितपणे मोहीम हाती घ्यावी असे आदेशही त्यांनी दिले आहेत. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा, जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थेचे प्रतिनिधी या सर्वांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती. या बैठकीत विविध उपायांवर चर्चा करण्यात आली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी काल महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपायुक्त मनीष जोशी, मधुकर बोडके, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोळे आणि शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडवर काम करणाऱ्या यंत्रणांचे समन्वयक आणि कार्यकारी अभियंता संजय कदम, वृक्ष अधिकारी केदार पाटील, जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे प्रतिनिधी, मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गायमुख घाट रस्ता येथील रस्त्याच्या दुरुस्तीविषयी अजूनही तक्रारी आहेत. संपूर्ण रस्त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. दुचाकी वाहनांसाठी हा घाट मार्ग अजूनही धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्या संदर्भात भविष्यात काँक्रिटीकरण होणार आहे, म्हणून आता रस्ता किरकोळ दुरुस्ती करून तसा ठेवता येणार नाही. त्यामुळे तो सर्व वाहनांसाठी योग्य राहील अशी गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या. चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी आणि वाहने लांबवणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीला कल्याण गुन्हे शाखा घटक 3च्या पथकाने बेड्या ठोकल्यात. तौफिक हुसेन, मोहम्मद अली उर्फ कालीचरण, अब्बास जाफरी आणि सूरज उर्फ छोटा साळुंके अशी अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. शहरात चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या जबरी चोरीतील घटनांमधील संशयित चोरटे हे आंबिवली परिसरात राहत असल्याची खात्रीशीर बातमी घटक 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार शिंदे यांनी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून आंबिवली परिसरात सापळा रचला आणि या चौघांना अटक केली.
या चौघांकडून पोलिसांनी भिवंडी, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, शील, डायगर अशा विविध ठिकाणावरून एकूण 70 गुन्ह्यांची उकल केले. या चौघांकडून पोलिसांनी 40 सोन्याचे दागिने, 24 मोबाईल आणि 6 वाहने असे एकूण 50,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. त्यांनी अशा प्रकारे आणखीन काही गुन्हे केले आहेत का, त्यांचे आणखीन कोण साथीदार यात सहभागी आहेत का, याचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अमरसिंग जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जितेंद्र आव्हाड यांना EVM हॅक होते असे वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. मतपत्रिकेवर सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊ. या म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असे आव्हान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेच्या बाजूने उभे राहून महाराष्ट्रातील जनतेने अजित पवार हेच राष्ट्रवादी विचारांचे व पक्षाचे खरे वारसदार असल्याचे दाखवून दिले आहे असे आनंद परांजपे म्हणाले. लोकसभेतील जे यश मिळाले ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळाले आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने नाकारल्यानंतर EVM हॅक झाले अशा प्रकारचा रडीचा डाव सध्या चालू आहे असेही परांजपे यावेळी म्हणाले. ठाणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी महिला आणि अल्पवयीन मुलींना फूस लावून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केले. अटकेत असल्यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या तावडीतून एका अल्पवयीन मुलगी आणि 8 महिलांची सुटका केली आहे. रईसा खान, जॉय शेख आणि युनिस शेख अशा अटकेत असलेल्यांची नावे आहेत. ठाणे शहरात महिलांना आणि अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी काल सायंकाळी उतरसर परिसरातील एका हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून सापळा लावला. त्यावेळी पोलिसांनी रईसा, जोया आणि युनिस या तिघांना अटक केले. या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या तावडीतून अल्पवयीन मुलगी आणि 8 महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी रईसा, जोया आणि युनिस या तिघांविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.